सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, मराठी माध्यम, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 2, प्रकरण 7, ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची. विषय शिक्षक सौ भोसले SS. व्हिडिओ क्रमांक 2. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 7व्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये आपण या अगोदर उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू आणि उत्पादने, वेगवेगळी जी उत्पादने आहेत याबद्दलची माहिती, त्याचप्रमाणे सूक्ष्मजैविक विकरे याबद्दलची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. आज आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे प्रतिजैविके, सूक्ष्मजैविक इंधने, आधुनिक भूमिभरण स्थळे, सांडपाणी व्यवस्थापन, सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण, यामध्ये सांडपाणी नियंत्रण, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीव व शेती या घटकाविषयीची माहिती पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी थोडे आठवा म्हणून आपणाला इथे प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रतिजैविके म्हणजे काय? आता प्रतिजैविके म्हणजे सूक्ष्मजीवांपासून मिळवलेली ही काय आहेत? कार्बनी संयुगे. म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश करणारी व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके. म्हणजे ही सूक्ष्मजीवांपासूनच तयार केली जातात आणि सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी ही वापरली जातात, म्हणून त्यांना अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्यांचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी? तर एखादा आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो किंवा आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर आपण स्वतःहून काही औषधे घेतो. तर अशी जी औषधे आहेत किंवा ही प्रतिजैविके आहेत ते स्वतःहून घेऊ नयेत. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ती औषधे घ्यावीत किंवा ती प्रतिजैविके घ्यावीत. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणं ही जास्त महत्त्वाची बाब आहे. तर अशा प्रकारे त्यांचं सेवन करताना म्हणजे प्रतिजैविकांचं सेवन करताना स्वतःहून ती प्रतिजैविके घेऊ नयेत याची आपण काळजी घ्यावी किंवा खबरदारी घ्यावी. त्यानंतर इथे बघा, आपल्याला प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स म्हणजे काय याविषयीची माहिती या ठिकाणी इथे दिलेली आहे. तर आता विविध प्रकारच्या जीवाणू व कवकापासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आलेले आहेत. म्हणजे ही जी प्रतिजैविके आहेत ते जीवाणू आणि कवकांपासून बनवली जातात आणि त्याच्यामुळं या अँटीबायोटिक्समुळं मानवाचे किंवा प्राण्यांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे आटोक्यात आलेले किंवा या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश मिळालेलं आहे. तर आता ही प्रतिजैविके कोणती आहेत? तर या ठिकाणी दिलेली त्यांची काही उदाहरणे. तर पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन,
एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, फॅन्कोमायसिन. तर अशी ही काय आहेत वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविके आहेत आणि विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूविरुद्ध ही वापरली जातात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरती अशा प्रकारच्या प्रतिजैविकांचा किंवा अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. आणि रिफामायसिन हे जे आहे ते क्षयरोगावरती अतिशय प्रभावी अशा प्रकारचं हे अँटीबायोटिक्स आहे, प्रतिजैविक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये सूक्ष्मजीव व इंधने याविषयीची माहिती मिळवायची आहे. म्हणजे सूक्ष्मजीवांचा सहभाग हा इंधन निर्मितीमध्ये पण असतो का हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. तर या ठिकाणी इथे दिलेले बघा. नंबर 1, मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्शी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते. म्हणजे नागरी किंवा औद्योगिक कचरा आहे किंवा शेतकी कचरा जो आहे या कचऱ्याचं विनॉक्शी अपघटन म्हणजे श्वसन हे 2 प्रकाराने होतं. ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. म्हणजे ज्या श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो त्याला ऑक्सी श्वसन असं म्हणतात. आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन शिवाय. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनच्या शिवाय सूक्ष्मजीव हे अपघटन घडवून आणतात आणि त्याच्यापासून या कचऱ्याचं अपघटन घडवून आणतात आणि त्याच्यापासून मिथेन वायू या इंधनाची निर्मिती केली जाते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इंधन निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. त्यानंतर सॅक्रोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचं किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन आहे. म्हणजे ऊसाच्या मळीचं किण्वन करून त्याच्यापासून इथेनॉल हे अल्कोहोल हे काय आहे स्वच्छ धूररहित अशा प्रकारचं इंधन आहे. म्हणजे सॅक्रोमायसिस या किण्वाच्या सहाय्याने किंवा सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने या अल्कोहोल इथेनॉल या अल्कोहोल इंधनाची निर्मिती होत असते. त्याचप्रमाणे हायड्रोजन वायू हे सुद्धा भविष्यामधलं महत्त्वाचं इंधन आहे. आणि पाण्याचं जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेमध्ये जीवाणू प्रकाशीय क्षपण करतात व हायड्रोजन वायू मुक्त करतात. म्हणजे पाण्याचं जैविक प्रकाश अपघटन सूक्ष्मजीवांच्या मार्फत पाण्याचं प्रकाश अपघटन केलं जातं आणि जीवाणू प्रकाशीय क्षपण करून त्या ठिकाणी हायड्रोजन वायू मुक्त करतात. तर इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने ही सुद्धा सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जातात. म्हणजे जशी इंधने बनवली जातात तशीच औद्योगिक कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी रसायनं असतात तीसुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर करून किंवा त्यांच्या प्रक्रिया करून ही बनविली जातात. आता इथं उदाहरण दिलेले बघा. रसायन उद्योगामध्ये कच्चा माल उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनिक आम्ले, मेद घटक, पॉलिसॅकराइड्स, प्लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोग आहेत. म्हणजे अशा प्रकारे औद्योगिक कारखान्यामध्ये सुद्धा रसायन निर्मितीसाठी सूक्ष्मजैविक क्रियांचा त्या ठिकाणी वापर केला जातो किंवा सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी औद्योगिक कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायने मिळवली जातात. म्हणजे इंधन निर्मितीमध्ये आणि औद्योगिक रसायन निर्मितीमध्ये सुद्धा या सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. तर इथे बाजूला 7.7 या ठिकाणी याच्यामध्ये सॅक्रोमायसिस किण्व हे जे आहे हे इथं दाखवलेलं आहे. त्यांचा या किण्व पेशी कशा प्रकारच्या असतात ते या ठिकाणी इथं या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये इथे दिलेले बघा एक आकृती दिलेली आहे. जैव इंधन निर्मिती कशा पद्धतीने केली जाते ते या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर या आकृतीचं निरीक्षण करायचे आणि या जैव इंधनाबाबत चर्चा करायची. जैव इंधन म्हणजे सूक्ष्मजीवांच्या सहभागातून या इंधनाची निर्मिती होते. जैव म्हणजे जीव आणि सूक्ष्मजीवांचा सहभाग या इंधन निर्मितीमध्ये असतो म्हणून याला जैव इंधन असं म्हटलेलं आहे. तर या आकृतीचं निरीक्षण करायचे आणि या ठिकाणी
या जैव इंधन निर्मिती कशा पद्धतीने होते हे या ठिकाणी आपल्याला दिसते बघा. तर जैव इंधन, तर नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतामध्ये जैव इंधन हे महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे नवीकरण ऊर्जा स्रोत जे आहेत, नव्याने निर्माण होणारे ऊर्जा स्रोत, कारण ते त्या ठिकाणी ते नव्याने पुन्हा या ऊर्जा स्रोतांची निर्मिती होत असते. तर त्याच्यामध्ये जैव इंधनसुद्धा एक महत्त्वाचं साधन आहे. तर ही जी इंधने आहेत ती घनरूप इंधने साधारणतः दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष ही काय आहेत, घनरूप म्हणजे स्थायीरूप इंधने. त्याचप्रमाणे द्रवरूप इंधने म्हणजे वनस्पती तेले, अल्कोहोल यासारखी जी आहेत ती द्रवरूप इंधने. आणि गोबर गॅस, कोल गॅस ही जी आहे ती वायुरूप अवस्थेमध्ये असणारी ही काय आहेत, इंधने आहेत. तर ही इंधने मुबलक प्रमाणामध्ये आणि सहज या जैव इंधन निर्मितीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. आणि भविष्य काळामध्ये ही भरवशाची अशा प्रकारे म्हणजे ही इंधनं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने निर्मिती करू शकतो या इंधनांची. तर इथे आकृतीमध्ये दिलेली आहे बघा, वेगवेगळ्या वाहनामधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, किण्वन आणि द्रवरूप जैव इंधन निर्मिती, त्याच्यानंतर मळणी, साखर कारखान्यामध्ये सेल्युलोजचं साखरेमध्ये रूपांतर करतात. आणि या ठिकाणी बघा सौर ऊर्जेचा वापर करून जैव वस्तुमान, कारण इथे दाखवलेले आहेत झाडं वगैरे वनस्पती दाखवलेले आहेत, त्यांच्यामध्ये जैविक घटक असतात आणि याची कापणी करून त्या ठिकाणी त्याची मळणी करून त्याचं रूपांतर सेल्युलोजमध्ये केलं जातं आणि पुन्हा सेल्युलोजचं साखरेमध्ये रूपांतर केलं जातं आणि किण्वनाने त्या ठिकाणी त्याचं द्रवरूप इंधनामध्ये रूपांतरण करता येतं. तर याच्यामध्ये सौर ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड यांची भूमिका ही महत्त्वाची असते. तर या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करून या इंधनाची निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारे जैव इंधन निर्मिती दर्शवणारी या ठिकाणी इथं ही आकृती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण, मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल म्हणजे सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने प्रदूषणावरती सुद्धा नियंत्रण ठेवता येतं. कारण आपल्याला माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जगाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि ही लोकसंख्या वाढीबरोबरच घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके ही सुद्धा घटक काय होत असतात, वाढत आहेत आणि त्याच्यामुळं रोगराई फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकते. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारची जागतिक ही समस्या आहे. म्हणजे प्रदूषण वाढलं की त्याचा परिणाम हा मानवी जीवनावरती होत असतो. त्याच्यामुळं पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होऊ शकतो आणि ही एक समस्या आहे. तर विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये शहरे ही समस्यांनी ग्रस्त आहेत. कारण शहरामध्ये अशा प्रकारच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये भेडसावत आहेत आणि या समस्याचं जर योग्य वेळी किंवा योग्य प्रमाणामध्ये जर निराकरण झालं नाही किंवा या समस्यावरती मात केली नाही तर पुढच्या पिढ्यांना हे अतिशय घातक ठरेल किंवा त्यांचं जीवन अवघड ठरेल आणि त्याच्यामुळं या सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका ही सुद्धा महत्त्वाची ठरू शकते. तर या सूक्ष्मजीवांच्या पर्यावरणीय भूमिकेचा वापर करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचा वापर करता येईल, तर बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना काय केली जाते, सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते. मोठ्या प्रमाणावरती काही टनामध्ये आपल्याला माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जमा होणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं हे गरजेचं आहे. कारण दररोज फार मोठ्या प्रमाणामध्ये घनकचरा म्हणजे शहरी भागामध्ये निर्माण होणारा जो सगळ्या प्रकारचा जो कचरा आहे तर तो कचरा जो आहे तर अशा प्रकारे म्हणजे मानवी कृतीतून निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ म्हणजे घनकचरा. तर हा जो कचरा आहे तो कचरा फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये निर्माण होत असतो आणि त्या कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट
लावणं हे गरजेचं आहे. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, तर याचं विभागणी करून त्या ठिकाणी त्याच्यावरती सूक्ष्मजैविक क्रिया करून त्यांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली तर त्याचा परिणाम हा म्हणजे वातावरणाचं प्रदूषण वाढण्यावरती नियंत्रण येऊ शकतं. म्हणून सूक्ष्मजीवांचा सहभाग प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी इथे भूमिभरण स्थळे, तर भूमिभरण स्थळे या ठिकाणी याच्यामध्ये काय केलं जातं, शहरामध्ये जमा होणारा जो कचरा आहे तो विघटनशील कचरा, म्हणजे कचरा हा 2 प्रकारचा असतो, विघटनशील आणि अविघटनशील. विघटनशील कचरा म्हणजे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने त्या कचऱ्याचं विघटन होतं. पण अविघटनशील कचरा म्हणजे प्लॅस्टिक वगैरे सारखा जो कचरा आहे त्याच्यावरती सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने त्याचं विघटन होत नाही. प्लॅस्टिकच्या वस्तू किती दिवस कचऱ्यामध्ये असतील तर त्या तशाच राहतात. तर या ठिकाणी आधुनिक भूमिभरण स्थळ दर्शवणारी इथे आकृती दिलेली, आधुनिक भूमिभरण स्थळ दर्शवणारी इथे काय केलेली ही आकृती दर्शवलेली. तर याच्यामध्ये भूजल पातळीवर देखरेख ठेवण्यासाठी अशा प्रकारची ही विहीर असते. याच्यामध्ये आतमध्ये कचरा टाकला जातो. त्याचप्रमाणे इथं जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचं इथं संकलन केलं जातं आणि या सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते. कचरा आणि सांडपाणी या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया करून तिथे मिथेन वायू निर्माण होतो. तर अशा प्रकारे हे आधुनिक भूमिभरण स्थळ दर्शवणारी ही काय आहे आकृती आहे. तर लँड फिलिंग असं म्हणतात त्याला, आधुनिक भूमिभरण स्थळ किंवा भूमिभरण स्थळ. तर शहरामध्ये जमा होणारा जो विघटनशील कचरा आहे, म्हणजे ज्या कचऱ्याचं विघटन होतं सूक्ष्मजीवांच्या मार्फत त्या कचऱ्याचं अपघटन होतं, अशा प्रकारचा कचरा या भूमिभरण स्थळामध्ये वापरला जातो. आणि हा जो कचरा आहे तो नागरी वस्तीपासून, म्हणजे ज्या ठिकाणी लोक राहतात त्या वस्तीपासून लांब मोकळ्या जागेमध्ये खड्डे करून त्या ठिकाणी त्याच्यावरती प्लास्टिकचं अस्तर घातलं जातं आणि कचऱ्यामधील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचं प्रदूषण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्याची काळजी घेतली जाते, कारण त्याच्यावरती प्लास्टिकचं अस्तर असतं. याच्यामध्ये जो कचरा आहे तो दाबून गोळा केलेला जो कचरा आहे तो तयार केलेला या खड्ड्यामध्ये काय केला जातो, टाकला जातो. त्याच्यावरती माती, लाकडाचा भुसा किंवा हिरवा कचरा म्हणजे पालापाचोळा इत्यादी विशिष्ट जे जैव रसायने आहेत यांचे थर काय केले जातात, पसरले जातात. काही ठिकाणी त्यात रिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती म्हणजे थरासाठी वापरलेले जे विशेष पदार्थ आहेत यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचं काय करतात, विघटन करतात. कारण कचऱ्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, मातीमध्ये पण सूक्ष्मजीव असतात. कारण आपल्याला सूक्ष्मजीवांना सर्वत्र भू अशा प्रकारची संज्ञा आहे, कारण ते सगळीकडे जमीन, हवा, पाणी, मानव, इतर प्राणी यांच्या शरीरावरती किंवा शरीराच्या आतमध्ये पण यांचा अधिवास असतो आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वत्र भू असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे या कचऱ्यामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात, त्यांचा विघटन करतात आणि हा खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती त्याच्यावरती टाकून तो लिपून बंद केला जातो आणि काही आठवड्यांनी त्या ठिकाणी काय होतं, उत्कृष्ट अशा प्रकारचं खत तयार होतं आणि खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ हे पुन्हा वापरता येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी या भूमिभरण स्थळामध्ये कचऱ्याची काय केली जाते, विल्हेवाट लावली जाते आणि त्याच्यापासून उत्कृष्ट अशा प्रकारचं खत तयार करता येतं आणि या खताचा वापर पुन्हा शेतीसाठी वगैरे करता येतो. त्यानंतर जसं कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे सांडपाण्याचे व्यवस्थापन करणं हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. तर गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी जे आहे ते लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रामध्ये ते काय केलं जातं, सोडलं जातं. बायोगॅस संयंत्र, खेड्यामध्ये बायोगॅस हे असतात
आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे पाणी सोडलं जातं. पण मोठ्या शहरामध्ये जमा होणारं जे सांडपाणी आहे ती प्रक्रिया केंद्रात नेऊन त्याच्यावरती काय केली जाते, सूक्ष्मजैविक अशा प्रकारची प्रक्रिया करावी लागते. मग सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉईडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव काय केले जातात, त्याच्यामध्ये मिसळले जातात. हे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थाचे काय करतात, मग विघटन करतात आणि मिथेन व कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. म्हणजे जे सांडपाण्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात, रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव, ते सूक्ष्मजीवांना नष्ट करणारी संयुगे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय केली जातात, टाकली जातात आणि ते विघटन करून कार्बन डायऑक्साईड व मिथेन वायू मुक्त करतात. तर या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये तळाला जाणारा गाळ हा खत म्हणून पुन्हा वापरता येतो. जसं कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून भूमिभरण स्थळामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं खत तयार करता येतं, तसं या सांडपाण्यावरती सुद्धा प्रक्रिया करून त्याच्यामधून जो गाळ तयार होतो तो गाळ खत म्हणून पुन्हा वापरता येतो. आणि अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे जे पाणी आहे ते पर्यावरणीयदृष्ट्या निर्धोक असते. म्हणजे ते पाणी कसं असतं, चांगल्या प्रतीचं असतं किंवा ते निर्धोक असतं. सांडपाण्याने म्हणजे ते पाणी प्रदूषित नसतं. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. कारण या ठिकाणी आपण सूक्ष्मजीवांचा सहभाग हा कुठे कुठे असतो याविषयीची माहिती पाहत आहोत. म्हणजे कचरा किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावून त्याच्यापासून उत्कृष्ट अशा प्रकारचं खत निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी या सूक्ष्मजीवांचाच वापर करता येतो किंवा तो केला जातो. मग या ठिकाणी म्हणजे इथे बघा पुढे दिलेले माहिती मिळवा. कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विघटन नीट होण्यासाठी त्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नसाव्यात. म्हणजे कचऱ्याचं विघटन हे योग्य पद्धतीनं व्हावं म्हणून त्या ठिकाणी अविघटनशील पदार्थ म्हणजे प्लास्टिक, काच, रबर अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी त्या कचऱ्यामध्ये नसाव्यात. कारण ते जर अविघटनशील पदार्थ जर त्या ठिकाणी असतील तर सूक्ष्मजीवांच्या मार्फत विघटन होण्याची क्रिया त्या ठिकाणी होणार नाही. विघटनशील कचरा असेल तरच त्या ठिकाणी सूक्ष्मजीव काय करतात, त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया करू शकतात किंवा सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होत असते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुमच्या घरी किंवा इमारतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे. तर आता हे आपापल्या पातळीवरती सांडपाणी हे आपल्या समोरून जाणारे जे गटार असतात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते सांडपाणी सोडलं जातं. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या घरालगत किंवा इमारतीच्या लगत असणारी जी गटारं असतात त्या ठिकाणी त्या गटारामध्ये हे ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजी याबद्दलची माहिती पाहिजे आहे. तर मानवाने तंत्रज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे. कारण सध्याचं युग हे कसे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आहे आणि त्याचप्रमाणे मानवामध्ये सुद्धा प्रगती होते. त्याचबरोबर पर्यावरणाचं प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. म्हणजे जरी तंत्रज्ञानामुळे मानवाची प्रगती होत असली तरीसुद्धा पर्यावरणाचं प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि या सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, भू, जल या प्रदूषणावरती नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. तर मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता हे सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच असते आणि या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचं काय केलं जातं, रूपांतरण केलं जातं. तर आता काही जे सूक्ष्मजीव आहेत ते इंधनामधून गंधक काढून टाकतात. म्हणजे सूक्ष्मजीवांमध्ये हे इतर रसायनांना नाश करण्याची क्षमता असते. म्हणजे गंधक हा
घातक मूलद्रव्य आहे आणि त्याच्यामुळं काही इंधनामध्ये जर हे सूक्ष्मजीव असेल तर ते काढून टाकणे, इंधनामध्ये गंधक असेल तर ते काढून टाकण्याची क्षमता सूक्ष्मजीवांमध्ये असते. हलक्या प्रतीच्या धातुकापासून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या सहाय्याने या धातूंचं झिरपण्यापूर्वीच संयुगामध्ये रूपांतरण केलं जातं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी म्हणजे प्रदूषण कमी होण्यावरती किंवा प्रदूषणावरती नियंत्रण ठेवता येतं. आता या ठिकाणी इथे काही आकृत्या दिलेल्या आहेत बघा, चित्र दिलेली आहेत. तर समुद्रामध्ये समुद्रकिनाऱ्यावरती तेलकट पाणी व हजारो मृत अशा प्रकारचे मासे, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती तेलकट पाणी आणि हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्हाला माहीत असतील. ऑइल स्लिक, तेलाचा तवंग हा समुद्रावरती काही वेळेला निर्माण होतो. म्हणजे जहाजाच्या म्हणजे तेल वाहू जहाजं ज्यावेळेला अपघातामध्ये सापडतात त्यावेळेला त्यांच्यामधलं तेल हे समुद्रामध्ये सांडतं आणि यालाच ऑइल स्लिक असं म्हणतात. तर समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते आणि ज्यावेळेला ही गळती होते किंवा समुद्रामध्ये अशा प्रकारचे ऑइल स्लिक ही क्रिया होते त्यावेळेला हे जे तेल आहे किंवा या समुद्राच्या पाण्यावरती असणारा जो तेलाचा थर आहे किंवा तवंग आहे तो काय होतो, जलचरांसाठी घातक किंवा विषारी ठरू शकतो. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग हा यांत्रिक पद्धतीनं दूर करणं हे सोपं नाही. म्हणजे यंत्राच्या पद्धतीनं तो सोपं म्हणजे वेगळा करणं हे अवघड काम आहे. पण त्याच्याऐवजी जर न्यूरेक्स, बॉर क्युमेनिस व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे आणि त्याच्यामुळं तेलाचं तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. तर त्यांना HCB किंवा कार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया किंवा SCB असं म्हणतात. तर या ठिकाणी इथं दिलेले आहे बघा, न्यूरेक्स, बॉर क्युमेन्सिस म्हणजे अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत की जवळ त्यांचे खूप अतिशय लहान असतात. 200 नॅनोमीटर एवढे त्या ठिकाणी त्यांचा आकार असतो. म्हणजे खूप मायक्रोमीटरपेक्षा नॅनोमीटर हे अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं एकक आहे. त्याच्यानंतर इथं दुसरं सुडोमोनास या प्रकारचे सूक्ष्मजीव इथं दाखवलेले आहेत या चित्रामध्ये. लंबगोलाकार आकाराचे हे असतात. त्याच्यानंतर ॲसिडोबॅसिलस हे जे जीवाणू आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत ते अशा प्रकारचे असतात. त्यांचाही दंडगोलाकृती अशा प्रकारचा आकार असतो. तर हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचा उपयोग तेलाचा तवंग समुद्रकिनाऱ्यावरती असेल तर तो नष्ट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. SCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी या प्रक्रियेमध्ये तयार होतं. त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या बाटल्या या रसायनापासून बनवलेल्या असतात आणि अलीकडच्या काळामध्ये नागरी कचऱ्याचा जो फार मोठा भाग आहे तो कशाने व्यापलेला आहे, प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक बाटल्या. तर या आयडोनेला सॉक्रिएन्सिस फिब्रिओ प्रजाती PETचे विघटन करतात. म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकचं पिशव्या यांचं विघटन करणारे हे सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांची नावं काय आहेत तर आयडोनेला सॉक्रिएन्सिस आणि फिब्रिओ. तर या जाती काय करतात, प्लॅस्टिक बाटल्यांचं त्या ठिकाणी विघटन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे कचऱ्यामध्ये जर रबर असेल तर या रबराचं विघटन करणारे सुद्धा काही सूक्ष्मजीव आहेत. तर ते सूक्ष्मजीव म्हणजे
नोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नार्कार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स. तर अशा कवकाच्या ज्या काही प्रजाती आहेत आणि त्यांच्यामध्ये रबराचं विघटन करण्याची क्षमता असते. तर अशा प्रकारे या सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानं पर्यावरणातील जे विघटनशील पदार्थ आहेत त्यांचं सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानं विघटन होतंच, परंतु जे अविघटनशील वस्तू किंवा पदार्थ आहेत त्यांचंसुद्धा विघटन करण्याची क्षमता या जीवाणूमध्ये आहे किंवा सूक्ष्मजीवांमध्ये आहे आणि त्याची मदत आपलं वातावरण स्वच्छ होण्यासाठी होत असते. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे शेती व सूक्ष्मजीव. म्हणजे कचऱ्याचं विल्हेवाट लावून त्या ठिकाणी त्याच्यापासून उत्कृष्ट खत मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा सहभाग जसा असतो त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांचा शेतीमध्ये सुद्धा सहभाग असतो का, हे आपल्याला या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे. तर सूक्ष्मजीव व शेती, त्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्मजैविक सररोग याविषयी माहिती पाहिजे. पण त्याच्या अगोदर या ठिकाणी इथे एक प्रश्न दिलेला आहे, सांगा पाहू म्हणून. शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये व मातीमध्ये असणारे जीवाणू कसे उपयुक्त ठरतात? तर शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे शेंगाधारी वनस्पती, म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात अशा प्रकारच्या वनस्पती. उदाहरणार्थ भुईमूग, तूर अशा प्रकारचे द्विदल वनस्पती आहेत. त्या वनस्पतींच्या म्हणजे कडधान्य याच्यामध्ये आली तर त्या वनस्पतींच्या मुळावरती काय असतात, गाठी असतात आणि या गाठीमध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर अशा प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. तर हे सूक्ष्मजीव काय करतात, वातावरणामध्ये असलेला नायट्रोजन हा जमिनीमध्ये स्थिर करतात. कारण आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे, म्हणजे ते साधारण 78% एवढं आहे. मग हा वातावरणामधला नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिर करतात. कारण वातावरणातला नायट्रोजन वनस्पतींना तसा घेता येत नाही, म्हणून तो जमिनीमध्ये स्थिर केला जातो आणि या जमिनीमध्ये स्थिर झालेला नायट्रोजन वनस्पती त्यांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग करून घेत असतात. तर या क्रियेला सूक्ष्मजैविक नायट्रोजन स्थिरीकरण असं म्हटलं जातं. तर ही क्रिया जी आहे ती सूक्ष्मजीवांच्याच मार्फत होत असते आणि त्याच्यामुळे त्या वनस्पतींची वाढ होत असते. तर अशा प्रकारे म्हणजे या शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये किंवा मातीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव काय करतात, उपयुक्त ठरतात. कारण नायट्रोजन स्थिरीकरण, सूक्ष्मजैविक नायट्रोजन स्थिरीकरणाची क्रिया या वनस्पतींच्या मार्फत होत असते आणि त्याच्यामुळे ते अतिशय शेतीसाठी उपयुक्त आहेत. आता सूक्ष्मजैविक सररोग, मायक्रोबायल इनोक्युलेंट्स म्हणजे काय, तर किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीव युक्त सररोप बनविले जातात. पेरण्याआधी बियाणांमधून या पोषक सररोपाची फवारणी केली जाते. तर काही सररोप वनस्पतीमध्ये सोडले जातात. सररोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात, वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेन ॲझोटोबॅक्टरयुक्त द्रव्ये वापरली जातात. म्हणजे हे सूक्ष्मजैविक सररोप हे किण्वन प्रक्रियेने बनवले जातात. म्हणजे कार्बनी पदार्थ या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने बनविले जातात. विविध कार्बनी पदार्थांचं अपघटन घडवून आणणारी क्रिया म्हणजे किण्वन प्रक्रिया आणि त्याच्यापासून जी कार्बनी सूक्ष्मजीवयुक्त पदार्थ बनवले जातात त्यांना सूक्ष्मजीवयुक्त सररोप असं म्हणतात. तर त्याचा उपयोग
हे शेतीसाठी होत असतो आणि त्याच्यामुळं वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा काय होतो, सुधारला जातो. तर रासायनिक खतामुळे होणारं भूप्रदूषण या द्रव्यामुळं काय होतं, रोखलं जातं. जमिनीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केला तर त्या जमिनीचा दर्जा किंवा प्रत हा खालावतो किंवा त्या जमिनीची सुपीकता कमी होते. पीक देण्याची म्हणजे अन्नधान्य उत्पादनात वाढ त्याच्यामुळं कमी होऊ शकते. तर हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी या सूक्ष्म जैविक सरोपामुळं त्याचा काय केलं जातं, तर भूप्रदूषण, जमिनीचं प्रदूषण रोखलं जातं. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यामधून सिटामाइडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात. ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात. त्याचप्रमाणे मानवासाठी सुद्धा त्वचा रोगकारक असतात. मानवांना सुद्धा त्वचेचे विकार होतात आणि ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवांच्या मार्फत नष्ट करता येतात. म्हणजे मातीमधली सुद्धा जी कीटकनाशके आहेत ती कीटकनाशके नष्ट करण्याची क्षमता ही सूक्ष्मजीवांमध्ये आहे. बाजूला दिलेले बघा, हे नेहमी लक्षात ठेवा. कचरा भरण्यास हल्ली वापरात आलेले जैवविघटनशील प्लॅस्टिक म्हणजे पॉलीलॅक्टिक ॲसिड असते. आवश्यकतेनुसारच अशा साहित्याचा वापर करा आणि पर्यावरण वाचवा. म्हणजे कचरा भरण्यासाठी जे प्लॅस्टिक असतं ते पॉलीलॅक्टिक ॲसिड आहे, ते जैवविघटनशील आहे. म्हणजे त्यांचं विघटन होत असतं, पण त्याचा आपण प्रमाणामध्ये किंवा आवश्यकता असेल तरच त्याचा वापर करायचे आणि पर्यावरण वाचवायचे किंवा पर्यावरण वाचवण्याची आपण काळजी घ्यावी. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये बघा, जैव कीटकनाशके, बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणजे जैव कीटकनाशके म्हणजे काय, तर जीवाणू किंवा कवक यापासून मिळवलेली व पिकावरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये. जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात आणि ही कीटकांसाठी विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. बघा, इथं वनस्पतींचे पान खाणारी अळी दाखवलेली. कारण वनस्पतीचं जर अशा प्रकारे त्याच्यावरती रोग पडले किंवा कीटकांनी त्या वनस्पतीची पानं वगैरे खाल्ली तर त्या वनस्पतीची योग्य प्रमाणामध्ये वाढ होत नाही किंवा त्याचं पोषण मूल्य जे आहे ते काय होतं, कमी होतं. म्हणून पिकांवरती रोग पडू नये म्हणून कीटकनाशकांचा काय केला जातो, वापर केला जातो. पण ही जी कीटकनाशके आहेत ती जैविक घटकापासून बनविली जातात म्हणून त्यांना जैव कीटकनाशके असं म्हणतात. मग जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातीचा वापर कीटकनाशके म्हणून होत असतो. किण्वन प्रक्रियेमध्ये मिळणारे उपउत्पादन स्पायोनोसॅड हे जैव कीटकनाशके आहेत. म्हणजे कीटकनाशके सुद्धा सूक्ष्मजीवांच्या साह्यानेच ही तयार केली जातात म्हणून यांना जैव कीटकनाशके असं म्हटलं जातं. तर या जैव कीटकनाशकांचा वापर हा वनस्पतीवरती केला तर त्याच्यामुळं पिकांवरती पडणारे जे रोग आहेत ते त्याच्यापासून त्या पिकांचा बचाव होऊ शकतो किंवा त्याला प्रतिबंध करता येतो, आळा घालता येतो. म्हणजे जैव कीटकनाशकं यांच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवांचा सहभाग असतो. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्मजीव आणि त्याचा सहभाग म्हणजे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये पाहिलेली आहे. तर इथे हे प्रकरण संपलेलं आहे. या प्रकरणावरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे आणि त्याचं वाचन करावयाचं आहे. धन्यवाद.